नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नीतू लाईफस्टाईलमध्ये. तर आज मस्त यांना सकाळी सकाळी आलं घालून चहा दिला आणि त्यानंतर नाश्त्यासाठी साधे सिंपल असे पोहे वगैरे बनवले. त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि त्यांना दुकानात जायच्या आधी सांगितलं की मच्छी आणून द्या आणि त्यानंतर दुकानात जावा. आणि तोपर्यंत मी चपात्या बनवून घेतल्या आणि त्यांनी त्यानंतर मच्छी आणून दिली. मच्छी म्हणजे कोळंबी आणून दिली. कोळंबी आणि बांगडा असं काय आणलेलं त्यांनी. आणि हे कोळंबी, माझ्या मुलीला कोळंबीचा पुलाव खायचा होता, खूप दिवस झालं खाल्ला नाही. त्यासाठी त्यांना मी मुद्दाम सकाळीच आठवण करून दिलेली की कोळंबी ध्यानाने आणा, कारण कोळंबी ते आणत नाही, ते हमेशा आणतात बांगडा. आणि मुलीला कोळंबी खायची होती, तर मग त्यांनी काय केलं, बांगडाही आणला आणि कोळंबी आणली. त्यांना बांगडा आवडतो त्यामुळे त्यांनी बांगडा आणला आणि मुलीसाठी कोळंबी आणली. तर कोळंबी साफ करणं किती अवघड आहे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि मी बांगडा फ्रायची रेसिपी आणि बांगडाच्या रस्स्याची रेसिपी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. जर तुम्हाला कसं करायचं जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलवरती याचीसुद्धा रेसिपी पद्धत आहे, तर नक्की बघा. आणि हे सगळं माझं सकाळीच चाललेलं, बांगडा फ्राय करणं, फिश साफ करणं, सकाळची घाई गडबड. आणि मुलांची सध्या परीक्षेचं रुटीन सुरू झालेलं आहे, तर त्यांचं तेही चाललेलं आहे. मुलीचे केससुद्धा विंचरायचे आहेत, तर तिकडे त्यांची तयारी चाललेली आहे. मग तोपर्यंत मी इकडे बांगडा फ्राय केला आणि कोळंबी फ्राय वगैरे करून घेतली. आणि आपला जो काही स्वयंपाक झालेला तो सगळं किचन थोडंसं आवरायला घेतलं. किचन वगैरे सगळं व्यवस्थित करून ठेवलं, जिथल्या तिथं पसारा ठेवला. आणि त्यानंतर म्हटलं चला आता मुलीचे केस विंचरूया. ही बघा केस विंचरायचे तर कशी मागं पुढे फिरतीये. त्यानंतर तिचे केस वगैरे विंचरून दिले. आणि हा काही असा बेडवर पसारा पडलेला तोही सगळा कपड्यांचा पसारा आवरून घेतला. आणि त्यानंतर जे काही आपले घरातले रोजचे कामं असतात तेच करायची राहिलेली. आणि मुलगा हा बघा शाळेत जायचा आहे आणि हा असा टाईमपास करतो. याला आंघोळ केली आणि असा टॉवेल फेकलेला, तर त्याला म्हटलं तूच सुकव हा टॉवेल, तुझं काम आहे सुकवणं. अशा सवयी मुलांना असल्या पाहिजेत ना, त्यामुळे मग त्याला मी जबरदस्ती टॉवेल सुकायला लावला, तर हा बघा अशी मस्ती करतो. त्यानंतर दोन्ही मुलं शाळेत गेली आणि असं ठरलं की संध्याकाळच्या वेळेसच बनवू पुलाव. आता सध्या चपाती आणि बांगडा फ्राय केलेला आहे ते खाऊया आणि संध्याकाळच्या वेळेस पुलाव बनवूया. तर तेच संध्याकाळच्या वेळेस पुलाव बनवायला घेतला आणि मसाला वाटण करून घेतलं, ज्यामध्ये अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर असं सगळं मिश्रण वाटून घेतलं. आणि त्यानंतर कोळंबी पुलाव बनवायला घेतला. आणि इकडे कोळंबी पुलावचा मसाला वाटला, तसाच मसाला काहीतरी बांगडा फ्रायसाठीही वापरलेला आहे. आणि बांगडा फ्राय आणि बांगडा रस्सा याची रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की मी कसा बनवते तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. आणि कोळंबी पुलाव बनवण्यासाठी मी कोळंबी पुलावमध्ये बटाटा टाकणार आहे, किंवा मला बटाटा आवडतं, त्यामुळे माझ्या मुलीला नाही आवडत, मला आवडतं, तरी मी टाकलं की मुलगा खातो आवडीने आणि त्यामुळे बटाटा टाकलं. आणि तुम्हालाही बटाटा टाकून कोळंबी पुलाव आवडतो की बिना बटाटा टाकल्याचा कोळंबी पुलाव आवडतो, तर ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्यानंतर मग कोळंबी पुलाव बनवताना मी मसाल्यामध्ये टाकलेलं फक्त लाल मिरची पावडर, हळद आणि थोडासा बिर्याणी मसाला, जेणेकरून टेस्ट आपली अजून छान होईल याने. किंवा आपण याच्यामध्ये हे पण टाकू शकतो, काय बोलतात, गरम मसाला, मालवणी मसाला पण टाकू शकतो आणि गरम मसाला पण. तर माझ्याकडे ते दोन्ही मसाले नव्हते, त्यामुळे मी बिर्याणी मसाला टाकलेला. मस्त असं पाण्याला उकळी येऊ दिली, तोपर्यंत मस्त असं उकळी येत होती. तर तांदूळ धुवायला घेतले, तांदूळ वगैरे धुतले आणि त्यानंतर मस्त असा आपल्या कुकरमध्ये भात टाकून दिला. मी कुकरमध्येच बनवते पुलाव, तुम्ही पण कुकरमध्येच बनवता का? मला तर कुकरमधलेच आवडतात. चला आपला कोळंबी पुलाव पण तयार आहे आणि रात्रीचं जेवण असं काही बेत होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.